मी आपल्याला अगदी जबाबदारीने सांगेन की शहराच्या महापालिकेच्या दृष्टीनं 2-3-4 विषय खूप महत्त्वाचे आहेत. एक तर शहराचा DP प्लॅनचा विषय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये DP प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्यामध्ये, अनेक लोकांच्यामध्ये, सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे. या संदर्भात आमची भूमिका आहे की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी. दुसरा विषय आहे की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता. तत्कालीन आयुक्त महोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जे खूप चांगलं काम करत होती, त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही, ती यंत्रणा थांबली आणि ती थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे. त्या संदर्भात आयुक्त महोदयांशी चर्चा झाली. त्या यंत्रणा पुन्हा नव्यानं आपण बोलून घेतो आहे आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील. याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे. त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतो आहे. आणि पुलाविषयी सुद्धा मतमतांतरं आहेत. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे उड्डाणपूल नाही झाला पाहिजे, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल. या सगळ्या संदर्भात त्याचं आहे. या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे. आणि मी एक पोर्टल येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची DP प्लॅनविषयीची मतं, शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत, शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपुलाविषयीचं मत, जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण काम करू. जनाधार असं म्हणतंय की विकास आराखडा जो आहे तो लोकप्रतिनिधी आल्याशिवाय मान्यता घेऊन ठेवावी, शासनाकडे तो पाठवू नये. नाही, शासनाकडे पाठवायचा का नाही पाठवायचा मी सांगितलं ना, मी लोकांचं मत जाणून घेऊ आणि त्याच्यावर आपण काय करायचा निर्णय घेऊ. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी या संदर्भात चर्चा करेन आणि त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. पाणी हा विषय आपण बघितला असेल की आपण समांतर पाईपलाईन याच्यावर आपण खूप चर्चा करतो आणि खूप चांगलं काम झाले. समांतर पाईपलाईनचं काम आता झालं. 15 दिवसात पाणी आपल्या सोरेगाव पाकणीत आलेलं आहे. आता सोरेगावपर्यंत पोचेल आणि त्या ठिकाणी ते पाण्यावर ट्रीटमेंट होऊन ते लोकांना मिळेल. मग पहिल्या दिवशी मी प्रश्न विचारला होता आयुक्त महोदयांना, ज्या तत्कालीन आयुक्त होते, की ठीक आहे समांतर पाईपलाईन झाल्यानंतर शहराला 5 दिवसांनी 6 दिवसांनी पाणी मिळते, काही ठिकाणी 7 दिवसांनी मिळते, तर याच्यामध्ये किती कपात होईल आणि लोकांना किती दिवस आपण अगोदर पाणी देऊ शकू. तर त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की त्याच्यात काय बदल होणार नाही. मग समांतर पाईपलाईनचा आमच्या गावाला उपयोग काय होणार आहे याच्याविषयी आपण चर्चा होणं अपेक्षित होतं. तर त्याच्यावर आम्ही कारणं शोधली असता या ठिकाणी नवीन वॉटर ट्रीटमेंट प्लॅन होणं आवश्यक होतं. त्यासाठी जागेचा विषय होता. तो जागेचा विषय सुटला. आम्ही फॉरेस्ट विभागाकडून 9 कोटी रुपये द्यायची क्षमता नव्हती, तर आम्ही तोही विषय आपण मोफतच सोडवून घेतला आहे. आता फॉरेस्टच्या जागेत काही टेक्निकल अडचण राहिली तेही संपून जाईल. महिनाभरात आयुक्त महोदय तेव्हा काम करतात. महिनाभरात तो विषय संपून जाईल आणि तातडीनं आम्ही त्या ट्रीटमेंट प्लॅनचं टेंडर करून तेही काम करायला 1 वर्ष लागतं. 1 वर्ष लागतं. किती आपण म्हटलं तरी काय सगळ्या गोष्टी बोलून होत नाही, त्यामुळे त्याला 1 वर्ष लागणार आहे. पण एक सुदैवानं आता पाणी आपल्या तिथंपर्यंत पोहोचतं आहे. पाण्याचा जो अपव्यय नदीच्या मार्गे होत होता किमान तो संपेल आणि आत्ता आपण ही व्यवस्था उभी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण सांगितलं होतं की आता पाणी तिथं आलं, समजा आम्ही ट्रीटमेंट प्लॅन बसवला तरीसुद्धा जोपर्यंत गावातली इंटरनल व्यवस्था बदलत नाही आपण, साठवण क्षमता तर आहेच, टाक्या नवीन करायला लागतील हा तर विषय झालाच, पण याच्यापेक्षा इंटरनल जे पाईपलाईन आहे शहरातली, आता खूप 30-40-50 वर्षापूर्वीच्या पाईप्स आहेत, त्याची साईज मोठी आहे, लोक वाढली आहेत, काय भाग वाढला आहे, त्या भागामध्ये इंटरनल पाईपलाईन पाण्याची होण्याची आवश्यकता आहे. त्याहीसाठी आपण जवळजवळ 850 कोटी रुपयाची मागणी केली. पहिल्या मिटिंगमध्ये देवेंद्र भाऊ होते आमचे. पहिल्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यताही दिली, 100 कोटीची तरतूदही केली आणि आता आमचा त्याचा मला वाटतं आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचं सर्वे चालू आहे, प्लॅन चालू आहे आणि तो अंतिम टप्प्यात येणाऱ्या 10-15-20 दिवसामध्ये तो प्लॅन तयार होईल आणि आपण मान्यता घेऊन येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं टेंडर व्हावं किंवा 2 महिने जास्तच लागतील, 2 महिन्यात त्याचं टेंडर व्हावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे.